मोठी बातमी समोर येते बीडमधून मस्साजोग सरपंच पदाची पोटनिवडणूक दिवंगत संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव झालाय। स्वरूपानंद देशमुख यांचा 92 मतांनी विजय झाल्याचं कळतंय। मोठी बातमी आहे, मस्साजोग सरपंच पदाची निवडणूक झाली आहे। स्वरूपानंद देशमुख यांचा विजय झालेला आहे। दिवंगत संतोष देशमुख जे सरपंच होते, ज्यांची हत्या झालेली आहे, त्यांच्या पत्नी यांचा पराभव झालेला आहे। दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा मस्साजोगच्या सरपंचपदी निवडणुकीत पराभव झाला। ज्या निवडणुकीची सर्वत्र चर्चा होती, राज्यभरात चर्चा होती, पोटनिवडणूक संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर या रिक्त जागेची पोटनिवडणूक झालेली आहे आणि दिवंगत संतोष देशमुखांच्या पत्नीचा या निवडणुकीत पराभव झालाय। स्वरूपानंद देशमुख यांचा 92 मतांनी विजय झालाय। अतिशय थोड्या फरकाने खरं तर हा विजय ग्राह्य धरता येईल, कारण जे प्रकरण राज्यात सर्वाधिक गाजलं होतं त्याच जागेची पोटनिवडणूक पार पडलेली आहे आणि दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा यात पराभव झाला। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी योगेश काशी। योगेश, नक्कीच बीड जिल्ह्यामध्ये एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या पोटनिवडणुका पार पडल्या, मात्र सर्वांचं राज्याचं लक्ष लागलं होतं ते म्हणजे मस्साजोगच्या निवडणुकीकडे। दिवंगत संतोष देशमुख यांच्या नंतर मस्साजोगमध्ये पोटनिवडणूक लागली। पोटनिवडणुकीमध्ये एकंदरीत पाहायला गेलं तर संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि त्यांच्या विरुद्ध स्वरूपानंद देशमुख यांच्यामध्ये प्रमुख लढत झाली। मात्र या लढतीमध्ये पाहायला गेलं तर अश्विनी देशमुख यांना मोठा धक्का बसलेला आहे आणि त्यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे। तर स्वरूपानंद देशमुख यांचा या निवडणुकीमध्ये विजय झालेला आहे आणि संपूर्णच राज्याध्यक्ष मस्साजोगच्या निकालाकडे लागलेलं होतं, मात्र थोड्याच वेळामध्ये हा निकाल हाती आलेला आहे। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर ज्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं ती निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे, निकाल लागलेले आहेत। मस्साजोगचे सरपंच आता स्वरूपानंद देशमुख असतील।